राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने काल मोठे पॅकेज जाहीर केले। यामध्ये तब्बल 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज महायुती सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आले। याबाबतची माहिती माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले आणि जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले। महाराष्ट्रातील एकूण 1,43,000 हेक्टर पीक पेऱ्यापैकी सुमारे 68 लाख हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाले, तर काही ठिकाणी हे क्षेत्र पूर्णतः बाधित झाले आहे। दरम्यान अतिवृष्टीनंतर राज्य सरकारने तात्काळ पंचनामे सुरू केले होते, तर यापूर्वी सरकारने पूरग्रस्तांना अन्नधान्य आणि रोख स्वरूपामध्ये मदत वाटप देखील सुरू केले होते। काल राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी भरीव मदत करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार नुकसान झालेल्या शेती, पशुधन, पिके आणि इतर गोष्टींसाठी सरकारने तब्बल 31,000 कोटींचं मदतीचं पॅकेज घोषित केलंय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। दरम्यान सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील फायदा होणार असल्यामुळे हे सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे माजी मंत्री आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर खरमरे, युवराज पोटे, बाळासाहेब महाडिक, बाळासाहेब पोटघर, गणेश भालसिंग, गयाताई माने, अर्चनाताई चौधरी, रभाजी सूळ, धनंजय बडे, विवेक नाईक, सचिन कोसळकर, प्रशांत गहिले, युवराज पोटे, मनोज ठोकळ, सागर मैड, सुयोग धामणे, गणेश पालवे आणि पप्पू धोदार यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, अजितदादा पवार यांनी जी मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचे नुकसान प्रत्यक्ष पाहायला मिळण्याचं काम झालंय। काहींच्या प्रत्यक्ष आपल्याला शेतीमध्ये जे काही पीक होतं ते सगळं पीक वाहून गेलं। शेतीमध्ये जी काही शेती करीत होते तेवढे त्यांचे खरडून काही मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी गेल्या, काहींच्या गाया गेल्या, काहींच्या शेळ्या गेल्या, मेंढ्या गेल्या। मोठ्या प्रमाणामध्ये मला हे नुकसान प्रत्यक्ष आपण पाहायला मिळालं। अतिवृष्टीमध्ये पाहिलं तर काही जे काही लोक होते ते आपल्याला मृत्युमुखी सुद्धा पडलेले प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळण्याचं काम झालंय। त्याच्यासाठी सुद्धा मोठी रक्कम आजच्या राज्याच्या सरकारने देण्याचं काम केलंय। आणि मग मला असं वाटतं, आता मागाशी प्रश्न विचारला का आता जी काय उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला फक्त मदत 20,000 कोटी रुपयाची झाली, पण राज्याचे मुख्यमंत्री आपण पाहिले देवेंद्र फडणवीस साहेब होते, आता आहे ते प्रत्यक्ष, आणि त्यांच्याकडे जर मदत पाहिली तर 33,000 कोटी प्रत्यक्ष आपल्याला मदत देण्याचं काम केलं। आणि अजूनही काही ठराविक पंचनामे शिल्लक बाकी राहिलेले आणि ते पंचनामे जी काही खरडून गेलेले जे काही जमीन येतात त्याचे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये भरपाई सुद्धा मिळण्याचं काम केले जाईल। आणि हे जे काय देतोय जेवढेच पंचनामे केले, जेवढे शासनाकडे गेले तेवढेच आपण आज ही कर्ज जी माफी देण्याचं काम आपण केले। किती दिवसात माफी आता जी काय अतिवृष्टी झाली त्याची साधारणतः दिवाळीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग 100% होणार आहे। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।